आजीबाई आणि भोपळानी गोष्ट तुम्ही ऐकिवी. चला मग आज अश्विनी आणि भोपळानी गोष्ट ऐका. भोपळा वैना मोठा मना पडना खटका. मग काय मी त्यांना काय 3 वाटा आणि त्या वाटा घिसन 70 स्पीडवर खसं मस्त किशी गिद्यात आणि त्याला पाणीमा स्वच्छ धुई गिदात. मग काय मिक्सरना भांडामा 3-4 मिरच्या लसूण आणि जिरं टाकी बारीक दळी गिद म्हणजे ठेचा. तो ठेचा गिदा आणि आपला किसल किसमा तो टाकी दिदा. गहूनं पीठ, डाळनं पीठ आणि बाजरीनं पीठ असा अंदाज काल मस्त गोळा भिजी गिदा. त्यांना मा लाल मसाला, ओवा, हळद आणि बारीक चिरेल कांदा टाका आणि थोडीशी वरून कोथिंबीर चिरीसन टाकी दिदी आणि गोळा मस्त भिजी गिदा. भिजेल गोळा आले काय करा ना तुमले माहिती कोंडाळा करासाठी मस्त पाटलं गिद. त्यांना मग वल्ल फडकं टाकेसन असं थापी गिद. त्यानंतर काळा तवाले तेल लायसन थापेल कोंडाळं सोडी दिद. हाय कोंडाळं भलतं मजाना लागच बरे का. 4 घर वाद जावाशिवाय राहतच नाही आणि तूप लायसन तर भलतच भारी. लाल चटणी त्यांना सोबत लागस म्हणून मग काय मिरच्या नव्हतात घरमा लाल मसाला, शेंगदाणा आणि लसूण मीठ टाकेसन मस्त लाल चटणी तयार करी गिदी. कोंडाळा आवडणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.